नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:27 ते 2:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 2:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:12 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हर्षलबरोबर प्रतियोग करेल. मंगळ, शनी, बुध, शुक्र बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातील मंगळ आणि व्ययातील बुध, शुक्र, शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. आज संपूर्ण दिवसात तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील मंगळ आणि दशमातला बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगल्या आयडियाज तुम्हाला मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. वेळातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसात तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल. भावभावना थोड्याशा तीव्र झाल्यासारख्या जाणवतील. स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर फार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले आर्थिक लाभसुद्धा संभवतात.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. वेळातला मंगळ आणि अष्टमातला बुध, शनी, शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे हा बऱ्याच प्रमाणात थोडासा घाई गर्दीचा राहील. थोडासा बिझी डे तुमचा होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्त प्रमाणात होऊ शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. भाग्यातला हर्षल याबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातला मंगळ आणि पंचमातला बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या संपूर्ण दिवसामध्ये आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. मात्र काही लाभसुद्धा तुम्हाला या दरम्यान चांगले मिळतील. दूरगामी परिणाम होणारे निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या बुध, शुक्र, शनी आणि दशमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. खर्च थोडे जास्त होऊ शकतील. मात्र आर्थिक संदर्भातल्या काही नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण बातमी समजू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातला मंगळ आणि पंचमातला बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये थोडीशी धावपळ, दगदग दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं जाणवेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. मात्र काही नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण आयडिया, संधी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातले बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारसुद्धा होण्याची शक्यता राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं काळजी घ्या. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर सुद्धा जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील मंगळ आणि तृतीयातले बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचे सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ लाभेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भात थोडी काळजी घ्या. आर्थिक तुमचे खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी दिवस चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी
8:27 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. मात्र द्वितीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि षष्ठातल्या मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आज संपूर्ण दिवसात तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. चांगले इंट्युशन्स मिळू शकतील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना समोर येतील. त्या संदर्भात काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 8:27 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील मंगळ आणि तुमच्याच राशीतल्या बुध, शुक्र, शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड सकारात्मकतेने बदलेल. काही नवीन चांगल्या संकल्पना मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. काही चुणूकदार कल्पना भविष्याच्या संदर्भात येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.